7 सप्टेंबर 2025 रोजी जे होणारे चंद्रग्रहण आहे ते भारतासह संपूर्ण आशिया खंड तसेच आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या भागात या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे। त्यामुळे ग्रहणाचे सर्व नियम जे मी तुम्हाला आता ज्या ज्या ठिकाणी ग्रहण होणार आहे सांगितले तिथे सगळीकडे नियम पाळणे अनिवार्य आहे। ग्रहणाचा पुण्यकाळ जो आहे तो ग्रहण स्पर्शापासून म्हणजेच रात्री 9:57 ते दुसऱ्या प्रहरात म्हणजेच तुम्हाला 1:27 हा जो ग्रहण काळ आहे तो त्याचा पुण्यकाळ सांगितलेला आहे। तर ह्या काळामध्ये तो होणार आहे। ह्याचा जो वेदाचा जो आरंभ आहे तो दुपारी 12:37 होत असून म्हणजेच आणि रात्री तो 1:27 पर्यंत असणार आहे। टोटल 3.5 तास हा पर्वकाळ आहे। या काळामध्ये या वेद काळामध्ये तुम्ही देवपूजा, नित्यकर्म, जप जाप्य, श्राद्ध करायचं असेल तर श्राद्ध, वेद काळामध्ये भोजन करू नये म्हणजे जेवायचे नाही, कुठलेही अन्नपदार्थ खाऊ नये। मात्र वेद काळामध्ये इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्र विसर्जन या गोष्टी तुम्ही करू शकता। झोप घेणे हेही करता येईल, फक्त वेद काळामध्ये। ग्रहण काळामध्ये झोपायचे सुद्धा नाहीये। ज्या वेळेला ॲक्च्युअल ग्रहण सुरू होतं तेव्हा तुम्हाला झोपायचं पण नाही। ग्रहण सुटल्यानंतर तुम्हाला या काही गोष्टी दानाच्या स्वरूपामध्ये तुम्ही करू शकता। ग्रहण काळामध्ये तुम्ही स्नान करावे, नदीचं स्नान सुद्धा चालतं। तर तीर्थस्थान फार महत्त्वाचं आहे। तीर्थस्नान जर केलं तर देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान तुम्ही जर कुठून अनुग्रहित असाल, दीक्षा घेतलेली असेल तर त्या मंत्राचे तुम्ही पुरश्चरण त्यावेळेला करू शकता। चंद्रग्रहणानंतर मोक्षानंतर स्नान, ग्रहण सुटल्याबरोबर तुम्हाला रात्री स्नान करायचे आहे, हे लक्षात ठेवावे। ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत, तेवढ्या लक्षात ठेवावेत। ग्रहण खूप मोठं आहे त्यामुळे सावधानता बाळगणं गरजेचं आहे। जय भवानी, जय